नमस्कार. मराठी मालिका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की जानकी आणि ओवी प्रिन्सिपलला भेटण्यासाठी त्यांच्या कॅबिनमध्ये बसलेले असतात. तेव्हा मात्र जानकी त्यांना पैसे देते आणि ते पैसे मोजून प्रिन्सिपल म्हणतात की असं नाही करता येणार हो, शाळेचे पण काहीतरी नियम असतात. तेव्हा जानकी म्हणते, आम्हाला सगळं मान्य आहे, पण तुम्हाला तर आमची परिस्थिती माहिती आहे. हे सगळं ऐकल्यावर आता ओवी मात्र रडू लागते. इकडे प्रिन्सिपललाही त्यांची अवस्था बघवत नाही. त्यामुळे प्रिन्सिपल म्हणता, हे बघा, आता आपण सध्या असं करूया, ओवीची सगळी फी मी भरते. तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही ती परत करा. आता मात्र जानकी त्यांना आभार मानते. त्यानंतर ओवीला प्रिन्सिपल सांगतात, ओवी, तू आता क्लासमध्ये जा आणि याबद्दल कोणालाही काही सांगायचं नाही. त्यानंतर प्रिन्सिपल म्हणतात, की खरंच ओवी अगदी गुणी मुलगी आहे आणि माझी तर एकदम फेव्हरेट आहे. पण तुमची परिस्थिती सध्या मला माहिती आहे. त्यामुळे काही हरकत नाही. तुम्ही गावासाठी याआधी खूप काही केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात या गोष्टीचा विचार करू नका. आता जानकी मात्र पुन्हा एकदा प्रिन्सिपलचे आभार मानू लागते आणि त्यानंतर प्रिन्सिपल म्हणतात, खरंच तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला माहिती आहे तुम्ही लवकरच हे पैसे परत कराल. तेव्हा मात्र जानकी आता त्यांचा निरोप घेऊन तिथून निघून जाते. दुसरीकडे सौमित्रमुळे वैतागलेली ऐश्वर्या मात्र आता तिच्या वडिलांना भेटायला गेलेली असते. तेव्हा तिचे वडील म्हणतात, तू आता ह्या सगळ्यातनं मार्ग काढशीलच ग. जाऊ दे, पण आता आलीच आहेस तर जेवून जा. तुझ्या आईने मस्त बिर्याणी केलेली आहे. तर तेव्हा ऐश्वर्या चिडते आणि ती म्हणते, इथं सौमित्र नावाचा हाडूक माझ्या गळ्यामध्ये अटकलेला आहे आणि तुम्ही काय बिर्याणी खायच्या बाता करता आहे. मला काहीतरी करायला हवं. तेव्हा मात्र ते म्हणतात, त्या दोघांना 1 महिन्यासाठी माणसं पाठवून गायब करू का तू सांग. तर तेव्हा ती म्हणते, नको, सध्या हे तरी काय नको, माझं मी बघते काय मॅनेज करायचं ते, पण काहीतरी करायलाच हवं. त्यावर आता सयाजी म्हणतात, की "हो, काहीतरी तर तू करच, पण ज्या गोष्टीसाठी तू लग्न करून त्या घरात गेली आहे, ते पहिलं कर. त्यांची सगळी प्रॉपर्टी आणि सगळं काही तुझ्या ताब्यात घे आणि तो तुझा बावळट नवरा आहे ना, त्याला हाताशी घेऊन जरा ऑफिसमध्ये वगैरे घेऊन जा त्याला आणि काम सुरू कर सगळं तुझ्या हातामध्ये घे." तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "हो, तुम्ही त्याची काळजीच करू नका. ते तर मी लवकरच करेन." आणि त्यानंतर आता ती तिच्या वडिलांना सांगते, "बाकी मी सगळं मॅनेज करेल. तुम्ही आता टेन्शनच घेऊ नका आणि त्या सौमित्रचं सुद्धा आता काय करायचं ना ते मी बघते." असं म्हणून ती तिथून निघून जाते. दुसरीकडे मात्र आता जानकी घरी आलेली असते आणि ती देवपूजा करत असते. देवपूजा करताना मात्र तिला सगळा घडलेला प्रकार आठवत असतो, की त्यांच्या घरात त्यांचा कसा अपमान झाला. दुसरीकडे प्रिन्सिपलनी त्यांची कशी मदत केली. त्यानंतर मात्र आता जानकी देवाला म्हणते, "देवा, आमच्या नशिबामध्ये जे काही आहे ते आम्हाला चाललं असतं, पण आमच्या लेकीच्या नशिबामध्ये असा अंधार करू नको. तू काहीतरी मार्ग दाखव आता आणि तूच काहीतरी चमत्कार घडव." दुसरीकडे नानासाहेब पण विचारात पडलेले असतात, की नानासाहेबांनी खरं मृत्यूपत्र हे देव्हाऱ्यामध्ये ठेवलेलं असतं, पण ते लवकरात लवकर जानकी आणि ऋषिकेशपर्यंत पोहोचलं पाहिजे. इकडे मात्र देव्हारा पुसताना आता देवाचा कपडा मात्र त्या ड्रॉवरमध्ये अडकतो आणि तो काढण्याचा प्रयत्न जानकी करत असते. परंतु तेवढ्यात तिचा फोन वाजतो आणि तो कपडाही निघतो. त्यानंतर तो कपडा तिथेच ठेवून जानकी मात्र उठून फोन घ्यायला जाते. तेवढ्यात तो फोन अवंतिकाचा असतो. त्यामुळे अवंतिका, तू कशी आहेस? आणि एकमेकींशी त्या बोलू लागतात. आता अवंतिका मात्र हिंमत करून तिला विचारते, वहिनी, खरं तर मी तुम्हाला यासाठी फोन केला होता, की हॉस्पिटलमध्ये सगळा खर्च तुम्हीच केला हो. मग मला हे विचारायचं होतं, की तुमच्याकडे आता खर्चायला पैसे आहे ना? तुम्ही मला चुकीचं समजू नका. तेव्हा जानकीला मात्र आता टेन्शन येतं. ती म्हणते, अगं असं कसं? ह्यांनी पैसे जे जिंकले होते ना, त्यामधले अजून पैसे शिल्लक आहे आणि ह्यांचं कामही सुरू आहे ना, तू काळजी करू नको. तुला जर माझ्यासाठी काही करायचंच असेल ना, तर त्या घरातल्यांची काळजी घे. तेव्हा आता पुन्हा अवंतिकाच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि ती म्हणते, "हो वहिनी, ते तर मी करणारच आहे. आणि तुम्ही विसरलात का? तुम्ही मला सांगितलं होतं गणपतीच्या वेळेला, तुझ्या या जिभेची धार जरा जपून ठेव. अजून खूप लढाया करायच्या आहे आपल्याला. त्यामुळे आता मी व्यवस्थित वागते आहे आणि सगळं योग्य रीतीने हाताळते आहे." तेव्हा जानकी तिला म्हणते, "तुझा हा खरा समजूतदारपणा बघायला मी तिथं हवी होते." आणि असं बोलता बोलता दोघीही शांत होतात. तेवढ्यात अवंतिका म्हणते, "तुम्ही लवकरच या घरामध्ये परत येणार वहिनी, पण तोपर्यंत आम्ही आहोत इथे. तुम्ही काळजी करू नका आणि हेच आम्हाला पाहिजे आहे, की तुम्ही लवकरात लवकर मानाने या घरी परत यावा."
त्यानंतर दोघीही एकमेकांशी बोलून फोन ठेवून देतात. दुसरीकडे फोन ठेवल्यावर मात्र आता जानकी पुन्हा देवपूजेला बसते आणि पूजा करता करता तिला असं वाटतं की कदाचित अवंतिकामुळे मला बळ आला आहे का? परंतु ती देवाशी बोलते की देवा माहीत नाही, तुझ्याशी बोलता बोलता की अवंतिकाचा फोन आला म्हणून, पण मला एक नवीनच बळ अंगामध्ये आलं आहे. आता मला थांबायला नको, मला लढायलाच हवं. असं म्हणून ती पुन्हा स्वतःच्या मनाची तयारी करते. इकडे सुमित्रा मात्र नानांना सूप पाजण्याचा प्रयत्न करत असते, पण नाना मात्र सगळा घडलेला विचारच करत असतात. इकडे सुमित्रा खूप प्रयत्न करते. ती म्हणते, "मला माहिती आहे तुम्हाला रोज-रोज सूप पिण्याचा कंटाळा येतो, पण आपण काय करणार हो? आता हे सूप पिल्यावरच तुम्हाला बरं वाटणार आहे ना?" तरीसुद्धा नाना तिचं काही ऐकायला तयार नसतात आणि सुमित्रा त्यांना बळजबरी पाजण्याचा प्रयत्न करते, म्हणून नाना त्यांची व्हीलचेअर दुसऱ्या दिशेने फिरवतात. हे बघून घाईघाईने सुमित्रा त्यांच्या मागे पळते, की "काय झालं आहे? तुम्हाला काय बोलायचं आहे? नक्की सांगा तरी मला. काय पाहिजे आहे तुम्हाला? मला काही कळत नाही." तेवढ्यात तिथे अवंतिका येते आणि काय झालं म्हणून विचारते, तर सुमित्रा घडलेला सगळा प्रकार सांगू लागते. तेव्हा अवंतिका म्हणते, "नाना असं करू नका, सूप पिऊन घ्या." आता नाना मात्र अवंतिकाला समजवण्याचा प्रयत्न करतात आणि ते टिकलीचा इशारा करतात. त्यामुळे अवंतिका तिच्या टिकलीला हात लावते. त्यानंतर नाना मंगळसूत्राला हात लावण्याचा इशारा करतात, तर ती पुन्हा तिच्या मंगळसूत्राला हात लावते. त्यावरनं तिच्या लक्षात येतं, म्हणजे सौमित्र का? तर तेव्हा नाना होकार देतात. मग ती म्हणते, "तुम्हाला सौमित्रशी बोलायचं आहे?" तर नाना हो म्हणतात आणि नानाच्या बोलण्याचा खरा अर्थ अवंतिकाला पटकन समजतो आणि ती सौमित्राला बोलवण्यासाठी रूमच्या दिशेने धावते. दुसरीकडे ऐश्वर्या सौमित्राच्या खांद्यावर हात ठेवते आणि सौमित्राला वाटतं की अवंतिकाच आहे, म्हणून तो, "अवंतिका, या केसबद्दल बघितलंस का?" त्यावर मात्र मागे फिरून बघतो तर ऐश्वर्या असते. तिला बघून मात्र आता सौमित्राला प्रचंड राग येतो आणि तो तिच्याकडे रागाने बघत असतो. इकडे ऐश्वर्या म्हणते, "आपल्याला जर खरंच असं अवंतिकाने बघितलं तर, आणि तुला माझा हा स्पर्श बायकोचा स्पर्श वाटायला लागला की काय?" दुसरीकडे जानकी मात्र इंटरव्ह्यूसाठी पोहोचलेली असते आणि तिथे एक पिऊन म्हणतो, "जानकीताई, तुम्ही इथे?" तेव्हा तिच्याशी बोलता बोलता ती म्हणते, "मला इथे नोकरीची वॅकन्सी आहे कळलं आहे, त्यामुळे मी आले आहे. कोणाला भेटायचं ते सांगा." तेव्हा ते म्हणतात की आतमध्ये साहेब आहे, त्यांना भेटा. त्यानंतर ती होकार देते आणि आत जाते. दुसरीकडे आता ऐश्वर्या सौमित्राला सांगू लागते, की "या गोष्टीचा वापर करून मी तुमच्यामध्ये कशी भांडणं लावणार आहे तू बघ आता, आणि कसे वाद होणार आहे ते चांगलंच तुझ्या लक्षात येईल. बघ ना मी किती सुंदर आहे." अशी आरशात बघून ती म्हणत असते. त्यानंतर सौमित्र म्हणतो, "सुंदर नाही, तू स्वार्थी आहे, घड फोडणारी आहे आणि लवकरच ते मी सगळ्यांसमोर सिद्ध करेल." यावरनं दोघांचे पुन्हा वाद सुरू असतात आणि पुन्हा ऐश्वर्या त्याच्या जवळ जाऊ लागते आणि म्हणते, "बघ ना, आता ह्याच अवस्थेमध्ये खरंच अवंतिकाने आपल्याला बघायलाच पाहिजे. मग बघ कसा तुझा संसार अगदी भारी चालेल." तेवढ्यात अवंतिका सौमित्र आवाज देत तिथपर्यंत पोहोचते, तर अवंतिकाला बघताच आता सौमित्र जोरात ऐश्वर्याच्या हातातनं आपला हात खेचून घेतो आणि हे मात्र अवंतिका बघते. पुढील भागात आपण बघणार आहोत की जानकी जिथे इंटरव्ह्यूला जाते, तिथला व्यक्ती ऐश्वर्याला फोन करून सांगतो की जानकी रणदिवे इथे नोकरी मागायला आलेले आहात. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते, "हो, नोकरी द्या ना तुम्ही त्यांना, पण मी सांगेल ना तीच नोकरी द्यायची." त्यानंतर पिऊन मात्र जानकीला पार्किंगमध्ये घेऊन येतो. तेव्हा जानकी विचारते, "दादा, आपण कुठे आलो आहोत?" तेव्हा तो सांगू लागतो, "जानकीताई, सरांनी तुम्हाला या सगळ्या गाड्या पुसायला लावल्या आहेत." आता मात्र जानकीला वाईट वाटतं, परंतु तरीही काम आहे म्हणून ती करू लागते आणि तेवढ्यातच ती तिथे सारंगची गाडी पुसते आणि सारंगला मात्र हे बघून डोळ्यात पाणी येतं. दुसरीकडे ऐश्वर्या गाडीतनं उतरते आणि एक कॉईन घेऊन तिच्या कपाळी लावते आणि म्हणते की खोट्याच्या माथी हे खोटं कॉईन. त्यावर आता कुंकू लावलेलं असतं आणि जानकी म्हणते, "हे बघ, या कॉईनला कुंकू लागला आहे ना, म्हणजे ही माझ्यासाठी लक्ष्मीच झाली आणि ज्या घरातनं तू मला काढलं आहे ना, त्याच घरात मी मानाने वाजत-गाजत पुन्हा येईल. हे माझं चॅलेंज आहे, लक्षात ठेव." असं म्हणून जानकी तिथून निघून जाते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.